खूपच मस्त अशा आपल्या या भाजणीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या चकल्यांचा रंग बघू शकता आणि खायला देखील त्या तितक्याच खमंग आणि कुरकुरीत देखील आहेत. याला बाहेरून तुम्ही बघू शकता छान असे काटे आले आहेत. काटेदार आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि याचा कुरकुरीतपणा बघा, मस्त अशा या कुरकुरीत आहेत. अशीच कुरकुरीत चकली बनवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत भाजणीच्या चकलीची रेसिपी शेअर करत आहे. नमस्कार, मी प्रिया. प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. चकलीची भाजणी बनवण्यासाठी इथे मी 600 ग्राम तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ घेताना ते शक्यतो जुनेच घ्यावे. तांदूळ मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि पंख्याखाली रात्रभर वाळवले आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवून तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत. तांदळाचा रंग बदलायचा नाही, मात्र तांदूळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तांदळामधला पूर्णपणे मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे. प्रत्येक धान्य आपण जे घेणार आहोत ते व्यवस्थित भाजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तरच आपली भाजणी अगदी परफेक्ट होणार आहे. जवळपास 5 ते 7 मिनटं लो टू मीडियम गॅस ठेवून तांदूळ छान भाजून घेतले आहेत. तांदळाला छान खमंग असा सुवास दरवळू लागला आहे. तांदूळ भाजला आहे की नाही हे पाहण्यासाठी मी दाताखाली एखादा दाणा घेऊन बघितला. छान कुरकुरीत असा लागला आहे आणि आता हे तांदूळ मी एका कापडावर काढून घेतले आहे. यानंतर मी 200 ग्राम चण्याची डाळ घेतली आहे. चण्याची डाळ धुवून न घेता मी ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे. व्यवस्थित सुकल्यानंतरच मी आता ही भाजून घेत आहे. डाळीचा हलका असा रंग बदलत नाही तोवर आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. इथे डाळ आपली छान भाजली गेली आहे. डाळ देखील आपण काढून घेणार आहोत. यानंतर 125 ग्राम मी मूग डाळ घेतली आहे. मूग डाळ देखील मी स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतलेली आहे. वाळवल्यानंतरच मी भाजून घेत आहे. तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल तर तुम्ही तांदूळ जसे धुवून घेतले तसं डाळी देखील धुवून घेऊ शकता आणि वाळल्यानंतर छान अशा भाजून घ्या. मी ते सर्व डाळी स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आणि वाळवल्यानंतरच मी या भाजून घेत आहे. मुगाची डाळ देखील छान खमंग अशी भाजली गेली आहे. काढून घेऊया. यानंतर 75 ग्राम आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. छान अशी भाजून घ्यायची आहे. चणा डाळ भाजायला जितका वेळ लागतं तितक्या बाकीच्या डाळी भाजायला वेळ लागत नाही. आता यानंतर मी साबुदाणा घेतला आहे. 50 ग्राम साबुदाणा आहे. साबुदाणा देखील आपल्याला लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवूनच भाजून घ्यायचा आहे. हलकासा रंग बदलला आणि साबुदाणा जरा फुललेला दिसला की आपल्याला काढून घ्यायचा आहे. यानंतर 50 ग्राम मी पोहे घेतले आहेत. पोहे लगेच भाजून होतात. छान कुरकुरीतपणा होतो. आकसल्यासारखे होतात. हातावर एखादा पोह्याचा तुकडा घेऊन बघायचा आहे. अगदी कुरकुरीतपणा आला की लगेचच आपल्याला पोहे काढून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी मी धणे आणि जिरे घालत आहे. 20 ग्राम धणे आणि 20 ग्राम जिरे घेतलेले आहेत. दोन्ही लगेच भाजून होतात म्हणून मी एकत्र भाजून घेत आहे. जास्त लालसर करायचं नाही. छान खमंगपणा आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. चकली अगदी परफेक्ट होण्यासाठी भाजणी व्यवस्थित भाजली जाणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. धान्यामधलं मॉइश्चर व्यवस्थित निघाला पाहिजे. अजिबात आतमध्ये ओलसरपणा राहता कामा नये. नाहीतर भाजणी व्यवस्थित भाजली नसेल तर आपल्या चकल्या देखील व्यवस्थित होणार नाही. त्या लगेच नरम पडतील. ही भाजणी मी चक्कीवरून दळून आणणार आहे. भाजणी दळून आणल्यानंतर मी अगदी योग्य प्रमाण घेऊन तुम्हाला चकली परफेक्ट कशी बनवायची ते दाखवते. इथे बघा, ही 1 वाटी घेतलेली आहे आपण. वाटी अगदी गच्च दाबून भरायची नाही आणि अगदी वरचेवर देखील भरायची नाही. हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा. 2 वाट्या पीठ घेऊन झालेलं आहे. ही 3री वाटी आहे आणि अशा प्रकारे मी बरोबर 4 वाट्या चकलीचं पीठ घेतलेलं आहे. पिठाचे अचूक प्रमाण घेणं खूप महत्त्वाचे आहे, कारण पाण्याचं प्रमाण देखील त्याच्यावर अवलंबून आहे. इथे बरोबर या वाटीच्या मापाने मी 4 वाट्या म्हणजेच अर्धा किलो चकलीचे पीठ घेतलेले आहे. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये जर जाडसर कण असतील ते बाजूला होतील. हे बघा, अशा प्रकारे सर्व पीठ मी चाळून घेणार आहे. इथे बघा, हा जो जाडसर चोथा यामध्ये तुम्हाला दिसत आहे, हा जर असाच ठेवला तर चकलीच्या साच्यामध्ये चकल्या पाडताना मध्ये मध्ये त्या तुटल्या जाऊ शकतात. म्हणून पीठ चाळूनच घ्या. इथे मी हे सर्व अर्धा किलो पीठ व्यवस्थित चाळून घेतले आहे. आता यानंतर उकड काढायची आहे. जितके आपण पीठ घेतले आहे त्याच वाटीच्या मापाने मी पाणी घेत आहे. 4 वाटी पीठ घेतलेले आहे तर 4 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आधी घेतलेले भांडं थोडे छोटे पडू शकते म्हणून मी भांडं चेंज केले आहे. सर्व पाणी मी ह्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला 3 टीस्पून सफेद तीळ घालायचे आहे. 1 टेबलस्पून लाल तिखट घालायचे आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. जवळजवळ 1.5 टीस्पून इतके हे मीठ आहे. चकलीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. 4 चमचे यामध्ये तेल घालत आहे. तेलाचे प्रमाण अजिबात जास्त घालू नये.
तेलाचे प्रमाण जास्त झाले तर चकल्या तेलात घातल्यानंतर लगेचच विरघळतील. इथे बरोबर मी 4 कप पिठासाठी 4 चमचे तेल घातलेले आहे. एकदा हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि छान याला उकड येऊ द्यायची आहे. अगदी खदखदून उकळी नाही आली पाहिजे. हलके असे पाणी गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये आपण जे चाळून घेतलेलं पीठ आहे चकलीचं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम कमी केली आहे. व्यवस्थित पीठ मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि ही उकड झाकून आपल्याला 10 मिनिटं ठेवायची आहे. म्हणजे हे जे पीठ आहे पाण्याच्या वाफेमुळे छान फुललं जातं. आता 10 मिनिटांनंतर ही जी उकड आहे आपण काढून घेणार आहोत. यामध्ये मी अर्धा टीस्पून ओवा घालणार आहे. आता आपल्याला हे जे पीठ आहे याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. एखादा पेला किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि पहिला या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. पीठ फार गरम असल्यामुळे डायरेक्ट हात न घालता सुरुवातीला आपण पेला किंवा ग्लासचा वापर करून नंतर आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचे आहे. बघा आपण घेतलेले जे पाण्याचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, कारण की पीठ मळताना अजिबात मला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागली नाही. आता जितकं पीठ आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे तेवढा गोळा बाजूला करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. हे बघा इथे आपण एकदम व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे. त्यासाठी आपल्याला साचा तयार करायचा आहे. साच्याची ही जी पात आहे, जी खरखरीत बाजू असते ती खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि जी अगदी गुळगुळीत बाजू आहे ती आतल्या बाजूला घ्यायची आहे. हे पीठ मी झाकून ठेवते. हे जे चकली पात्र आहे त्याला आतमधून व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे आणि याच्या पातीला देखील तेल लावून घेतलं होतं, म्हणजे पीठ अजिबात चिकटणार नाही. इथे आपला हा साचा रेडी झाला आहे. चकली पाडण्यासाठी इथे मी अशा प्रकारे स्टीलची एक प्लेट घेतली आहे. तुमच्याकडे जर छोट्या डिश असतील ना त्यावर देखील तुम्ही या चकल्या पाडू शकता किंवा बटर पेपर आहे तर त्यावर देखील पाडू शकता. अशा प्रकारे चकलीला छान असा वेढा घालायचा आहे. बघा अजिबात चकली पाडताना तुटली जात नाही. जास्त आपल्याला साचा वर धरायचा नाही. हा जो चकलीचा शेवटचा टोक आपल्याला व्यवस्थित दाबायचा आहे, म्हणजे चकल्या तेलात घातल्यानंतर म्हणजे त्या तेलात सुटणार नाहीत. आता ही दुसरी चकली देखील आपल्याला अशाच प्रकारे पाडून घ्यायची आहे. सुरुवातीचा जो वेढा घालतो तो देखील आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आतल्या साईडला आणि हा शेवटचा वेढ्याचा शेवटचा जो टोक आहे तो व्यवस्थित दाबायचा आहे. मी जास्त चकल्या पाडणार नाही. 6 ते 7 सुरुवातीला चकल्या पाडून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच या तळून घ्यायचे आहे. तुम्ही चकली बघू शकता एकदम व्यवस्थित पडली जात आहे. अजिबात त्याचे तुकडे होत नाही. याचा अर्थ आपले जे भाजणीची उकड काढली आहे ती अगदी व्यवस्थित आपली तयार झाली होती. तुम्हाला चकल्या जितक्या लहान किंवा मोठ्या हव्यात त्याप्रमाणे तुम्ही चकल्या पाडायच्या आहेत. इथे मी 3 वेळे घातले आहे चकल्यांना. तुम्हाला यापेक्षा थोडे कमी घालायचे असेल तर घालू शकता. इथे मस्त आपल्या ह्या चकल्या इथे मी पाडून घेतल्या आहेत. बघा खूप मस्त दिसत आहेत. याला छान असं बाहेरून काटेदारपणा आलेला आहे. छान दिसत आहेत. आता आपण या तळून घेऊया. इथे कढईमध्ये मी तेल गरम करायसाठी ठेवली आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवून आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा चकली तळताना आपल्याला तेल अजिबात कडकडीत गरम नाही करायचं. तेल व्यवस्थित गरम झाले आहे की नाही चेक करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पिठाचा एक छोटा गोळा घालून बघायचा आहे. तो लगेचच वर आला याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झाले आहे. आता एक एक करून अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला चकल्या सोडायच्या आहेत. तेलामध्ये चकल्यांची जास्त गर्दी करायची नाही. अगदी 3-4 चकल्या यामध्ये सुरुवातीला घालायच्या आहेत. चकली तेलात घातल्यानंतर यावर तुम्ही बघू शकता खूप बुडबुडे आले आहेत. चकली तेलात घातल्या लगेचच यामध्ये आपल्याला चमचा घालायचा नाही आणि लगेचच चकली पलटून घेण्याची घाई करायची नाही. एका बाजूने व्यवस्थित चकली तळली गेली की लगेच दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. चकली ओलसर असताना जर आपण पलटून घेतली तर चकलीचे वेढे तेलात पूर्णपणे सुटू शकतात. म्हणून एका बाजूने व्यवस्थित चकली तळली गेल्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता मगाशी जे फेसाळलेलं तेल आहे पूर्णपणे शांत झालं आहे. याचा अर्थ आपल्या इथे चकल्या छान आतमधून तळल्या गेलेल्या आहेत. बऱ्याच वेळा काय होतं चकल्या तळल्या गेल्यानंतर त्या तळ्याला जाऊन बसतात, म्हणजे आपल्या चकल्या तळल्या गेल्या आहेत. आता यामधलं जे तेल आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि एका जाळीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर आपल्याला ह्या चकल्या काढून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याच्यामधलं जे एक्सेस तेल असतं ते देखील निघून जाईल. आता अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत. तेलाचे टेम्परेचर जर कमी झाले असेल तर थोडं गॅसची फ्लेम वाढवा आणि तेल गरम करून घ्या आणि एक एक करून यामध्ये हलक्या हाताने आपल्याला चकल्या सोडायच्या आहेत. तुम्ही कढईमधलं तेल बघू शकता.
यामध्ये कुठल्याही चकल्या विरघळल्या नाही आहेत किंवा चकल्या सुटल्या देखील नाही आहेत. अगदी व्यवस्थित आपल्या चकल्या इथे तयार झालेल्या आहेत. चकलीची जी आपण उकड काढली आहे ती योग्य होणे खूप गरजेचं असतं. यामध्ये जर जास्त पाणी झालं किंवा अगदी उकड घट्ट झाली तरीही चकल्या आपल्या फसू शकतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही देखील चकल्या बनवल्या तर तुमच्या देखील चकल्या अशाच प्रकारे मस्त काटेदार आणि कुरकुरीत होतील. आता या सर्व तळलेल्या चकल्या थंड करून घ्यायच्या आहे आणि नंतरच आपल्याला त्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. इथे आपल्या सर्व चकल्या तळून झाल्या आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.